हे कोण ठरवणार? मान अपमान या लोकांनी गेल्या 3-4 वर्षांमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या, आमच्या देवताचा छत्रपती शिवाजी महाराज जो अपमान केला त्याबद्दल माफी मागितली आहे का? फडणवीस यांनी माफी मागितली आहे का? आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीने गुजरातचे व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करत आहे. मुंबई ओरबाडण्याचा त्यांच्याजवळ एक डाव सुरू आहे. मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या. उद्योग व्यापार, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र, आमच्या जमीन, आमची प्रतिष्ठा हे सगळं तोडायचं फक्त गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी. त्यांनी शिवसेना त्यासाठीच तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यासाठीच तोडली. गुजराती व्यापारी मंडळाचा फायदा व्हावा म्हणून. त्यांच्यामुळे आम्हाला भीती वाटते. जय वैभवाचा, प्रतिष्ठेचा आहे. मुंबईतील ते सर्व घेणार असतील तर काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजासाठी दर्शनाला आले. आम्हाला भीती वाटते यावर्षी लालबागचा राजा अहमदाबाद किंवा गुजरातला घेऊन येणार नाहीत ना, ही लोकांच्या मनातली भीती आहे. अमित शहा इतक्या वेळा आले, आम्ही कधी हा प्रश्न निर्माण केला होता का? गेल्या वर्षी देखील आले होते, त्यांच्या आधी देखील आले होते, तेव्हा हे भय वाढलं आहे. हे मुंबईतून काही उचलून घेऊन जाऊ शकतात सत्तेच्या बळावर. काल ते म्हणाले बॉम्बे मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे. मग आम्ही काय गोट्या खेळत होतो? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बॉम्बेचा मुंबईच व्हायला पाहिजे, पाट्या मराठीत व्हायला पाहिजेत, हे जे आंदोलन 50 वर्षापासून आम्ही केलं, सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातील सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला. राम नाईकसुद्धा होते, PB सावंत, अनेक लोक या लढाईत सगळ्या पक्षाचे. आणि तुम्ही मुंबईला येताना बॉम्बेचा मुंबई केलं हे तुम्ही सांगता. लोक काय विश्वास ठेवतील? आणि भारतीय जनता पक्षाची लोक टाळ्या वाजवतात मूर्खासारखे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून हे मुंबई निर्माण झाली आहे. हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे. असली शिवसेनेत, तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही. तुमच्या बंगल्यातल्या ते लाचार आहेत. आमच्यामध्ये अजूनही मुंबई मराठी माणसांसाठी बलिदान करण्याची तयारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे भाग्य मुंबईतल्या दैवतांना मिळत आहे. त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल त्याच्यामुळे देवच पळवायचे, काही होऊ शकतं. पण लक्षात घ्या, 105 आता काल ते काय म्हणाले की बॉम्बेचं मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे. मग आम्ही काय गोट्या खेळत होतो? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे, ही जी आंदोलनं 50 वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर, आमच्या काही इतर पक्षातल्या सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला. हा विषय कोर्टात आमचे राम नाईक सुद्धा होते, PB सावंत होते, अनेक लोक होते याच्यामध्ये, या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे. आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता, लोक काय विश्वास ठेवतील? आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवत आहेत मूर्खासारखे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली आहे. हुतात्मे मराठी होते. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे. असली शिवसेनेत, तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही, तुमच्या बगलेतल्या, बरं का, ही शिवसेना नाही, ते लाचार आहेत तुमचे. पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सर, शिंदे गुट आप पर लगातार मुस्लिम तुष्टीकरण का आरोप लगाता है, लेकिन आप उन्हीं के विधायक जो मुस्लिम मोहल्लों में बुरखा बांट रहे हैं, नकाब बांट रहे हैं। हाँ, अब क्या है, उनके जो 40 विधायक हैं उनको भी बुरखा बांट रहे हैं। उनको आने वाला चुनाव बुरखा में लड़ना पड़ेगा, क्योंकि लोग जूते मारने वाले हैं उनको। देखो, ये चुनाव जीतने के लिए कुछ भी कर सकते हैं, ढोंगी लोग हैं। हाँ, आप उनकी विधायक बुरखा बांट रही है, और वहाँ उनके जो नेता है नरेंद्र मोदी ने बुरखा के खिलाफ जंग छेड़ा था, मालूम है ना। उनके लोगों ने जो स्कूल कॉलेज में जो बच्चियां बुरखा पहनकर जाती थी, उन पर हमले किए ना, आपको मालूम है ना। मामला हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट तक चला गया था, और आप लोग बुरखा बांट रहे हैं। लेकिन इसका मतलब है आप ढोंगी हैं। आप चुनाव जीतने के लिए किसी भी हद तक जा सकते हो। अजित पवार तातडीने मुंबईला काल आले होते, अमित शहा यांची भेटी घेण्याची शक्यता आहे किंवा याच्या आधी देखील दिल्लीला देखील यांच्या भेटीसाठी आले होते। होऊ द्या ना, ते त्यांचे नेते आहेत,
अमित शाह हे एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आहेत आणि त्यांचे नेते आता गुजरातमधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल. पूर्वी अजित पवारांचे नेते माननीय शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबई किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड. एकनाथ शिंदेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते, त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या भेटीगाठी होत्या. आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं. अजीत पवार कह रहे हैं बारामती से कोई नया विधायक होना चाहिए, परिवार तोड़ते मैंने गलती की, आपको लग रहा है कहीं एहसास हो रहा है कि गलती की? अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, उनको भी मालूम, ये उनको भी मालूम. अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है, जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है? तर संदीप जोशीने आरोप केले तुमच्यावर दावा ठेवणार खोटी बातमी छापली सामनामध्ये, एकीकडे 115 कोटीची निविदा आपल्या जमीन म्हणजे ती शक्ती बिल्डकॉमला दिली. कोणावर दावा ठोकणार ते? प्रकरण न्यायालयात आहे, ही न्यायालयाची बातमी, अभ्यास करा कायद्याचा. न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात. मोहिनी जबलपुरे नावाचे एक पिटिशनर आहेत, ते ह्या घोटाळा संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधाराने ती बातमी आहे ना. ठीक आहे ना, बघू ना. तर उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही समर्थन दिले काँग्रेसला, कुठलाही चेहरा घेऊन द्या, मात्र ह्याला वाघाचं फाईन लागतं असं संपादकीय म्हणतात आणि इकडे फडणवीस म्हणतात की तुमच्याकडे मुख्यमंत्री चेहरा नाही. फडणवीस काय म्हणतात ते महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, हे त्यांचा चेहराच सांगतो. चला, थँक्यू.